रामकृष्ण हरी माऊली पप्पांनी पेरूच्या बागेला पाणी सोडलं होतं बघा, ड्रिपनी पाणी चालू होतं आणि किती छान रोपं हिरवी आहेत. ड्रिपचं पाणी बरोबर रोपाच्या बुडात पडतंय बघा, त्याच्यामुळं रोपं लवकर सुकत नाहीत. आणि आम्ही आज गवत काढून झालं होतं लवकर, त्याच्यामुळं जे गवत काढलं होतं ते आम्ही गोळा करून आमच्या शेळ्यांना घेऊन चाललो होतो. कारण की आज मोठं गवत निघलं होतं आणि पप्पा म्हटले की हे गवत आपण शेळ्यांना घेऊन जाऊ, म्हणून आम्ही गवत गोळा करून वर गुरांच्या गोट्यामध्ये चाललो होतो. आणि पप्पा गवत गोळा करतायत बघा. आणि गुरांच्या गोट्यामध्ये गेल्यावर मी तिथं बघितलं, आईने जाळीमध्ये कोंबडी बसवली होती. पिल्लं काढण्यासाठी ही कोंबडी आईने बसवली आहे. तिच्या खाली अंडी घातलेत, पाठीमध्ये कोंबडी बसवली आणि सेपरेट बसवलं हिला, कारण की दुसऱ्या कोंबड्यांबरोबर बसवल्यावर कोंबड्या तिला मारतात म्हणून तिला सेपरेट ठेवलं आहे. आणि इकडं एक अंड्याला कोंबडी बसली आहे बघा. आणि पप्पा त्यांना पाणी ओततायत. उन्हाळ्याचा दिवस पडतं त्याच्यामुळं कोंबड्यांना पण सारखं पाणी ठेवावं लागतं. आणि किती छान कोंबडी अंडी घोळते बघा. आणि इकडं पण दुसऱ्या कोंबड्या आहेत. आमचा शुका कसा झोपला आहे बघा. आणि इथं बघा एक ठिकं पडलं होतं. कोंबड्यांना वाटत होतं त्याच्यात गहू आहेत काय, म्हणून सगळ्या कोंबड्या तिथं गोळा झाल्या होत्या. आणि ही जी खुडू कोंबडी बसवलेली आहे पिल्ली काढायसाठी, तिला 3 तुऱ्या आहेत बघा. सहसा तर प्रत्येक कोंबड्यांना एकच तुरा असतो, पण ह्या कोंबडीला एकात एक 3 तुऱ्या आहेत. आणि बघा ते तुरे दिसत आहेत. आणि हे जे पांढरं ठिक आहे ते तिला झाकून ठेवण्यासाठी पप्पाने ठेवलेलं आहे. आणि आम्ही घरी येताना कोंबडीला आतमध्ये चारा ठेवला होता, तांदूळ आणि गहू टाकलं होतं. ती कोंबडी खात होती बघा. अंड्यावरून उठून कोंबडी गहू आणि तांदूळ खाते. तिला एका तांब्यामध्ये मी घरी येताना पाणी ठेवलं होतं, कारण घरी मी आणि पप्पा आल्यावर रानात कोण नसतं बघणार, नंतर तिला तहान लागल्यावर पाणी असावं म्हणून तांब्या भरून ठेवला होता. आणि तिला चारा पण ठेवला होता. आणि हे एक अंडं निघलं होतं बघा सकाळ सकाळी. आमच्यात रोज 5 ते 6 अंडे निघतात, कारण आमच्या कोंबड्या जास्त आहेत. आणि हे पाणी भरून ठेवलं होतं, त्या पाणी कशा पित आहेत बघा. जाळीमध्येच एक कोंबडी झोपीला आली आहे बघा, कसं डोळं झाकून उभारली आहे ती. आणि ह्या बाकीच्या कोंबड्या पाणी भरून ठेवलेलं पाणी पित होत्या. वर तर मोठ्या कोंबड्या आहेत आणि खाली छोटी पिल्ली कोंडलेली आहेत बघा. कारण ह्या छोट्या पिल्लांना वर मोठ्या कोंबड्यांसोबत जर कोंडलं तर त्या मोठ्या कोंबड्या ह्या छोट्या पिल्लांना मारतात, त्याच्यासाठी त्यांना सेपरेट कोंडलं आहे. आणि इकडं बघा आमची कोंबडी बसवलेली खुडूक कसं गहू खाते, तिच्या अंडी पण बघा पाटीत दिसत आहेत. आणि जिथं ह्या कोंबड्या आहेत आमच्या तिथं नारळाचं झाड आहे. आणि त्या नारळाची झाडाची सावली खूप दाट असते, त्याच्यामुळं आम्ही कोंबड्यांचा खुरडा नारळाच्या झाडाखाली ठेवला आहे. आणि कायम ह्या खुरड्यावर सावली पडते, त्याच्यामुळं कोंबड्यांना जास्त ऊन लागत नाही. आणि ह्या सगळ्या कशा पाणी प्यायला लागलेत बघा. आणि ही खाली छोटी पिल्ली आहेत.